नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता भूमीकडे आलेला असतो आणि भूमीला म्हणत असतो की भूमी उठ ना, बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे, तुझा सगळ्यात आवडता मोगऱ्याचा गजरा. आणि भूमीला तो म्हणतो की हा गजरा मला तू देतो तेव्हा नेहमी सांगतेस ना की आकाश मी कुठेही असेन या तुझ्या मोगऱ्याच्या वासाच्या दरवळीने कुठूनही तू मला खेचून आणशील, असंच तू मला नेहमी म्हणायचीस ना. मग भूमी बघ ना, मी तुझ्यासाठी हा मोगऱ्याचा गजरा आणलेला आहे, प्लीज उठ ना. या गजऱ्यासाठी हा गजरा मला तुझ्या केसात माळायचा आहे भूमी, उठ ना प्लीज भूमी, लवकर उठ ना गं, असं म्हणून तो तिला उठायला सांगत असतो. आणि हे सगळे बोलताना त्याला खूप रडू येत असतं. भूमी उठ ना असं म्हणून तो आकाशला सारखं सारखं उठवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे प्रयत्न हे हरत असतात. नंतर भूमी त्याला काही रिस्पॉन्ड देत नसते. आकाश म्हणतो की भूमी तुला फार काळ असं नाही राहायचं आहे, हां तुला माझ्यासाठी उठावंच लागेल, माझ्या प्रेमासाठी तुला स्वतःला या सगळ्यातून बाहेर काढावंच लागेल भूमी, तू अशी नाही राहू शकत, तुझी इच्छाशक्ती प्रबळ कर, माझ्यातलं प्रेम तुझ्यात जागं कर. आणि भूमी याच्यासाठी तरी तुला उठावं लागेल आणि माझ्यासाठी तुला उठून बसावं लागेल, मला तू असंच एकटं सोडून नाही जाऊ शकत भूमी, असं म्हणून तो रडत असतो. तर इथे रागिनी मात्र सगळ्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करत म्हणते की आई अगं तुम्ही खूप थकले आहात, सकाळपासून सगळेजण इथेच आहात, आता संध्याकाळ होत आली, मला एक काम कर मानसी आणि आजी, म्हणजे तुम्ही दोघेजणही जा आणि घरी जरा आराम करा, थोडाफार बसा तिथे, तुम्हाला त्रास होत असेल ना. तेव्हा मनू म्हणते की नाही काही नको, मला काही नको, मला काही त्रास होत नाही, मी इथे ताईजवळ थांबणार. त्यावेळेला मग आता लगेच रागिनी म्हणते की आई अगं तू तरी काहीतरी खा, अगं गोळ्या औषधं आहे तुझी, स्वतः आराम करण्याची गरज आहे. तेव्हा मग आता आजी म्हणते की नको गं, कुठेच नको जायला, खरंच कुठेच मन लागत नाही आहे माझं आता. मग मानसीला ती म्हणते की बरं इथे जवळच कॅन्टीन देखील आहे, तिथे तरी तुम्ही खाऊन घ्या थोडंसं. मानसी म्हणते की नको आई, खरंच कशाचीच इच्छा नाही उरली आता. तेव्हा लगेच आजी म्हणते की बरं रागिनी तू घरी जाऊन आराम करतेस का थोडा वेळ, तुझी पण दगदग झाली आहे ना गं खूप, तू तरी थोडा वेळ आराम कर आणि त्याची तरी गरज वाटते मला. तेव्हा मग रागिनी म्हणते की नको आई, अगं तू काय म्हणतेस आहे, आपली भूमी इथे अशा अवस्थेत असताना तुम्ही नाही जात तर मी तरी कशी जाऊ गं कुठे, माझं तरी कुठे मन लागेल गं, असं म्हणून ती तिला बोलत असते. आणि पुन्हा रागिनीचा मूड खराब होतो, कोणीच कुठेही हलायला तयार नाही. म्हणूनच ती म्हणते की आता मी काय करू, या भूमीच्या विरोधात काही करायचे तर हे सगळे इथे ठिय्या मांडून बसलेत, कोणीही जागचं हलत नाही आहे, मी काय करायचं तर मला कसं करता येणार, असं रागिनी विचार करत असते. त्याच वेळेला मग आता म्हणते की रागिनी खरंच कुठेच जायची इच्छा नाही गं, मी इथेच बसते आणि देवाचा जप करते आणि या जपामुळे तरी भूमीला लवकर शुद्ध येईल. तेव्हा पुन्हा रागिनी चिडते आणि म्हणते की बरं आई ऐकलंस का, इथेच ना पहिल्या मजल्यावर इथे हॉस्पिटलचं देवघर आहे, मला तरी वाटतंय की आपण सगळ्यांनी जाऊन तिथे देवाची पूजा केली पाहिजे, तिथे बसून आपण सगळेजण भूमीसाठी प्रार्थना करूया, मग लवकरच भूमीची रिकव्हरी होईल असं मला वाटतं. आणि भूमीला सध्या सगळ्या आपल्या प्रार्थनांची गरज आहे असंही रागिनी मुद्दाम म्हणते. तेव्हा आजी म्हणते की हो हो तुझं बरोबर आहे रागिनी, चला आपण सगळे जाऊया आणि तिथे प्रार्थना करूया. तेव्हा मुद्दामच मानसी आणि आजीला बाजूला करण्यासाठी पौर्णिमा म्हणते की आई मी ह्यांना घेऊन जाते आणि ती त्यांना तिकडे घेऊन चाललेली असते. आणि मग आता पौर्णिमा मानसी आणि आजीला तिच्या वाटेतून बाजूला करते. आकाश हा आतमध्येच असतो. आकाश म्हणतो की भूमी हा बघ, हा जो मोगऱ्याचा गजरा आहे ना मी इथेच तुझ्या बाजूला ठेवत आहे, मला माहीत आहे हा मोगऱ्याचा गजरा तुला नक्कीच माझ्यापर्यंत आणेल आणि या श्वासाने तू नक्कीच खेचून येशील, हा मोगऱ्याचा दुर्गंध तुझ्या बाजूला असाच तरवळत राहावा म्हणूनच हे इथेच मी गजरा ठेवते भूमी, असं म्हणून तो पुन्हा तिथेच बसतो. आणि तो तिला म्हणत असतो की भूमी अजिबात कसलीही काळजी करू नकोस, मला माहिती आहे तू खूप भोगतेस, खूप सहन करतेस, कोणीतरी अशा व्यक्ती आहेत ज्या तुला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या दोघांनाही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात ते, पण तू घाबरू नकोस, तुझं आणि प्रेम असं आहे ना की आपण दोघांना कधीही एकमेकांना वेगळं होऊ शकत नाहीच. आणि हो आणखी एक ते म्हणजे भूमी कोणाला कितीही प्रयत्न करू दे, लाख प्रयत्न केले तरीही हे भूमी आणि आकाश हे एकमेकांपासून कधीच वेगळे होऊ शकत नाही, भूमी हे आकाश कायम एकमेकांच्या सोबतच असणार, असं आकाश तिला बोलत असतो. आणि तो म्हणतो की ते सगळं जाऊ दे, मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. बरं ऐक, मला तुला सांगायचं आहे काहीतरी, मी जेव्हा असं काहीतरी गमतीशीर बोलतो तेव्हा तुला खूप हसायला येतं ना, तुला गंमत वाटते ना, मग मला तुला तीच गोष्ट सांगायची आहे. अगं आपण जेव्हा फिरायला गेलो होतो तिकडे तेव्हा तिथेही मस्त असं स्विमिंग पूल होतं ना त्या बंगल्यामध्ये, तसाच विचार मी केला आहे, मी विचार केला आहे की असंच स्विमिंग पूल आपण आपल्या बंगल्यात देखील बनवून घेऊया, म्हणजे कसं आहे ना आपल्याला तिथे जसा आनंद घेता आला ना मनसोक्त, तसाच इथेही आनंद घेता येईल. आणि मला ना तुझा तो चेहरा पाहायचा आहे,
जेव्हा पाण्यात पाय घालत असताना तू कशी घाबरत होतीस, तसा तो तुझा घाबराघुबरा चेहरा ना मला बघायचा आहे. ते पाहून ना मला खरंच खूप मजा येत होती आणि तू एखाद्या लहान मुलीप्रमाणे जसं बोलत होतीस ना, तसंच मला आठवते आणि तुझा चेहरा मला आता तो समोर दिसतोय. भूमी, किती मस्त वाटत होतं गं तेव्हा. आणि ते सगळं आठवून त्याला रडायला येत असतं. तो म्हणतो, आणि भूमी, त्यावेळेला जेव्हा पाण्यात गेल्यावर तू मला कशी घट्ट बिलगून होतीस, तशीच तू माझ्याजवळ मला कायम हवी आहेस, असशील ना भूमी, असं तो म्हणत असतो. आणि नंतर म्हणतो की त्या पाण्याच्या गारव्यामुळे जशी तू माझ्याबरोबर सतत होतीस, तसंच मला आत्ताही हवी आहेस भूमी, असशील ना तू माझ्यासोबत कायम अशीच, आणि यापुढेही मला तू हवी आहेस, असं म्हणून तो पुन्हा रडायला सुरुवात करतो. आणि हे सगळं बोलत असताना भूमीची जराशीही हालचाल होत नाही आणि तिची न झालेली हालचाल आकाशला खूप अस्वस्थ करते आणि त्याला खूप रडायला येत असतं. तो भूमीला म्हणत असतो की प्लीज उठ ना, मी इतकं सगळं बोलतोय तरी तू का नाही उठत आहेस गं भूमी, असं म्हणून तो आता तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. मात्र तिची जराही हालचाल होत नाही आणि तिथून बाजूला आता सिस्टर येते. ती आकाशला हे सगळं असं बोलत असताना बघत असते आणि आकाश म्हणतो की भूमी, बघ, तुला आवडला नाही आयडिया, मला माहीत होतं तुला ही आयडिया नक्कीच आवडणार. मी जे काही बोलतोय ते तुला नक्कीच आवडतं, मला हे माहीत आहे. आणि बरं, मला ही आयडिया कशी वाटली ते सांग, आणि ही आयडिया जर तुला आवडली तर मला प्लीज टाळी दे, आणि टाळी देऊन मस्त जोक केला ना हे असं सांग. तेव्हा आकाश हा हात पुढे करतो आणि भूमी मात्र काहीच टाळी देत नाही. त्याच वेळेला आकाश म्हणतो की भूमी, दे ना गं टाळी, मी तुझ्या टाळीची वाट बघतोय, भूमी प्लीज काहीतरी बोल ना गं, असं म्हणून तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला तिथे पुन्हा सिस्टर येते आणि म्हणते की एक मिनिट मिस्टर, प्लीज तुम्ही बाजूला व्हा. तेव्हा तो म्हणतो की मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा त्या म्हणतात की हो हो, आम्ही तुमच्या फिलिंग्स नक्कीच समजून घेऊ शकतो, पण ह्या सगळ्या बोलण्यामुळे पेशंटला त्रास होत आहे, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही जरा बाहेर थांबा आणि प्लीज तुम्ही स्वतःला सावरा, अजिबात काळजी करू नका, आम्ही त्यांची ट्रीटमेंट योग्य ती करत आहोत, तुम्ही घाबरू नका. आता आकाश म्हणतो की ठीक आहे आणि भूमीच्या डोक्यावरून हात फिरवून तो रूमच्या बाहेर पडतो. आणि त्याच वेळेला मग आता आकाश विचारतो की काय रे, सगळेजण कुठे गेलेत. तेव्हा अथर्व सांगतो की सगळेजण हॉस्पिटलचं जे देवघर आहेत ना तिथे गेले आहेत, तिथे भूमीसाठी प्रार्थना करायला, तिची रिकव्हरी लवकर व्हावी म्हणून. तेव्हा आकाशही त्याच दिशेने धावतो. अथर्व विचारतो की अरे आकाश, तू कुठे चाललास, असं म्हणून त्याच्या मागे मागे निघून जातो. आता रागिनीला मात्र मोकळं रान भेटतं आणि आता रागिनी म्हणते की बरं, आता पुढचा प्लॅन आहे तसं सगळं करायचं आहे. पौर्णिमा आणि रागिनीचं सगळं काही ठरलेलं असतं आणि नंतर पौर्णिमा ही आतमध्ये निघून चाललेली असते. तेव्हा रागिनी हे बाहेर लक्ष ठेवून असतं. आता डॉक्टर ह्या निघून गेलेल्या असतात चेक करून. एक सिस्टर बोलते की माझी आता सुट्टी झाली आहे, मी उद्या येईन, आणि ती सगळं काही चेक करत असते. आणि दुसरी पुढची जी ड्युटीवरची सिस्टर असते ती भूमीचे सगळे पल्स रेट वगैरे सगळं काही ऑक्सिजन चेक करत असते. तेव्हा आता पौर्णिमा तिथे येते आणि मुद्दाम तिथे बसते आणि म्हणते की भूमिताई, प्लीज लवकर उठ ना गं. ताई, तू अशी कशी झोपू शकतेस, तू आम्हाला असं नाही बघवत गं, प्लीज उठ ना. बघ ना, तुझ्या आठवणीने सगळेजण किती त्रासामध्ये आहेत. मी तर सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, माझ्या पोटामध्ये पाण्याचा एक थेंबही गेलेला नाही आहे, ना अन्नाचा एक कण गेला आहे. प्लीज उठ ना ताई, मला आता त्रास व्हायला लागला आहे, मला चक्कर येते. तितक्यात सिस्टर येते आणि तिला म्हणते की चला तुम्ही जरा बाजूला व्हा, असं म्हणून तिला बाजूला घेऊन येते. सिस्टरला ती म्हणते की मला पाणी पाणी. तेव्हा सिस्टर म्हणते की तुमच्या इथे तर कोणीच नाही, थांबा मी पाणी घेऊन येते, असं म्हणून सिस्टरला ती बाजूला करते. आणि त्याच वेळेला तिथे कोणी नाही. संधीचं सोनं साधत आता रागिनी आतमध्ये शिरत असते. त्याच वेळेला तिला बाहेरून पौर्णिमा पूर्णपणे प्रोटेक्शन देत असते आणि नंतर मुद्दामच रागिनी बाजूला होते. रागिनी आतमध्ये रूममध्ये शिरते आणि दरवाजा बंद करून घेते. त्याच वेळेला आजूबाजूला बघते आणि नीट ती भूमीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागते. भूमी अजूनही बेशुद्ध असते, हे तिला पाहून खूपच बरं वाटत असतं. ती म्हणते की आता मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. तेवढ्यातच आता इथे आकाश हा देवाजवळ येतो आणि देवाजवळ येऊन तो म्हणत असतो, देवा, हे काय चाललं आहे तुझं, तू माझी परीक्षा इतकी का बघत आहेस, तू का असं वागतोयस माझ्याबरोबर. लहानपणी माझे आई बाबा तू माझ्यापासून हिरावून घेतलेस आणि त्यानंतर मी तुझ्याकडे तक्रार केली नाही. मग मला दूध भाताचे घास भरवणारा आणि माझा आईबापांप्रमाणेच कौतुक करणारा माझा लाडका रघु काका, तो पण तू माझ्यापासून हिरावून घेतलास. आलतास त्याला मी अग्नी देऊन आलेलो आहे आणि आता इथे माझी भूमी जन्म मरण्याच्या खेळात आहे. काय चालवलंयस तू हे.
माझ्याबरोबर असं का वागतोयस तू? मी कोणाचं काय वाईट केलं होतं रे देवा? सांग ना मला, मी कोणाचं काय वाईट केलं जे तू माझ्याबरोबर असं वागतो? अरे माझ्याबरोबर माझी प्रेमाची, हक्काची जी माणसं असतात तीच माझ्यापासून तू हिरावून घेतोयस. आणि माझी भूमी आता इथे मरणाच्या दारात आहे. तिला कोण बरं करणार? ती अजूनही उठत नाही, शुद्धीवर आली नाही तर तिचे वाचनाचे चान्स नाही असं डॉक्टर म्हणतात. मग मी काय करू? मी कोणाकडे बघायचं आहे? माझ्याकडनं माझी एक एक माणसं लांब जात आहेत. आता माझी भूमी माझ्यापासून लांब गेली तर मी कशी जगू? मला जरा सांग. आणि हो, तू म्हणतोस की विघ्नहर्ता आहेस, तर तू माझ्यावरचे इतके विघ्न येतात ते का टळतोस? आणि ती भूमी तुझी मनापासून सेवा करते रे, पण तिच्या बाबतीतच असं का होतं? का तिला त्रास होतो? आणि तिला मी मागेच मरणाच्या दारातून बरं केलं, तिला माझ्याकडे आणलंय पुन्हा, आणि आता पुन्हा तू त्याच दिशेने तिला का वळवतोयस? का तिला पुन्हा त्याच त्रासात देतोयस? अरे तिला कसं बसं मी पूर्ण करतोय, बरं करतोय आणि माझ्याबरोबर राहायचं इच्छा पूर्ण करतोय, पण नाही, तेही तू होऊ देत नाही आहेस. काय मागितलं तुला असं मी मोठं? कुठलं काय मागितलं होतं? काहीच नाही. अरे मी फक्त मागितलं होतं की मला एक शांततेचं आणि सुखाचं आयुष्य हवं आहे, एक शांत आयुष्य ज्याच्यात मला माझी प्रेमाची माणसं माझ्यासोबत हवी, मला माझी भूमीसोबत हवी, पण तेही तू देत नाहीस. एखादे 4 दिवस सुखाचे आले की पुढचे पुढचे सगळे दिवस माझे दुःखाचे येतात आणि माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. का होतं असं? का करतोस तू माझ्याबरोबर असं? तेव्हा आजी येते आणि म्हणते की आकाश बाळा, शांत हो रे, असं नको करूस तू. देवाला जाब नको विचारू, उलट त्याच्यावर विश्वास ठेव, त्याच्यावर श्रद्धा ठेव आणि तो सगळं काही व्यवस्थित करेल अशी आशा बाळग. तो नक्कीच पूर्ण करेल आणि तो नक्कीच आपल्या भूमीलाही बरं करेल. तू काळजी करू नकोस. त्याच वेळेला आता आकाशला या सगळ्यामुळे खूपच वाईट वाटलेलं असतं. तो बाप्पाला म्हणतो की बाप्पा, माझ्या भूमीला लवकर बरं कर. आजी आता बाजूला जाते आणि नंतर आकाश हा गणपतीच्या मूर्तीकडेच बघत राहिलेला असतो. त्याच वेळेला एक बाई येते आणि हात जोडून म्हणते की हे देवा गणराया, तुझे खूप खूप आभार. मी जे काही मागणं मागितलं ते तू पूर्ण केलंस, तू माझ्या नवऱ्याला लवकर बरं केलंस. त्यावेळेला तिला ते विचारतात की काय झालं, तुमच्या नवऱ्याला काय झालं होतं? तेव्हा मग ती सांगते, माझा नवरा एका गंभीर आजाराने त्रस्त होता, पण गणपती बाप्पाच्या कृपेने हे सगळं व्यवस्थित झालं. मी त्याला हात जोडले होते की माझ्या नवसाला पाव, आणि मी त्याच्याकडे नवस बोलले की माझा नवरा लवकर बरा होऊ दे, आणि माझा लवकर नवरा बराही झाला. आणि तिच्या त्या वाक्यामुळे सगळ्यांनाच दिलासा मिळालेला असतो आणि आकाशलाही आता खूप बरं वाटलेलं असतं. त्यानंतर हॉस्पिटलच्या भूमीच्या रूममध्ये असताना अभिजित हा रागिनीला फोन करतो आणि म्हणतो की आई, हे बघ, तू सांगितलंय तसं सगळं केलं आहे मी. जे भूमीच्या रूमच्या बाहेरची CCTV आणि तिच्या रूमच्या इथले CCTV सगळे फुटेज मी थोड्या वेळासाठी बंद करून टाकले आहेत. पण हे सगळं करायचं खूप रिस्की आहे, खूप रिस्क घेतली आहे मी. पण आता तुझ्याकडे पुढची 10 मिनटं आहेत, त्या 10 मिनटामध्ये तू सगळं काम कर. तेव्हा ती म्हणते की आता या सगळ्यासाठी फक्त 1 मिनिट पुरेसा आहे माझ्यासाठी. फोन ठेवून देते आणि नंतर मग ती औषधाची बाटली काढते आणि म्हणते की भूमी, तुला खरंच जगण्याची खूप हौस आहे ना, इतकं होऊनही. बघ आता मी तुझ्याबरोबर काय करते ते. आणि त्यानंतर मग आता आकाश हा बाजूला गणपती मंडळाच्या इथून जात असतो आणि त्या मंडळाच्या इथे सगळे वादक वगैरे असतात आणि ते देवाला हात जोडत असतात. देवाचा पोस्टर लावलेला असतो. मग आता आकाश जे तिथे दिसते त्या दिशेने जायला तयारी करतो आणि आजूबाजूला त्याला सगळी माणसं दिसतात. तो तिथेच स्वतःची चप्पल काढतो आणि आतमध्ये जातो. एका माणसाला विचारतो की काका, अहो गणपती तर 2-3 दिवसानंतर आहेत ना, मग हे अचानक काय? तेव्हा मग ते काका सांगतात, ॲक्च्युली काय आहे, गणपतीचा उत्सव सुरू होण्याच्या अगोदर 2 दिवस अगोदर आम्ही प्राणप्रतिष्ठा करतो आणि त्या आसनाची पूजा करतो, म्हणूनच आम्ही हे सगळे करत आहोत. त्याच वेळेला मग आता आकाश हा देवाच्या फ्रेमजवळ जातो आणि म्हणतो की हे गणराया, पुढच्या 2 दिवसामध्येच तुझा उत्सव सुरू होणार आहे आणि या उत्सवानंतर तू तुझ्या सगळ्या भक्तांची मागणी ऐकतो, त्यांच्या सगळे दुःख तू दूर करून नेतोस. मग एक काम कर, माझी भूमी आहे ती या सगळ्यामध्ये अडकली आहे, स्वतःच्या जीवनमरणाशी खेळत आहे, म्हणून तिला लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर काढ. माझ्या भूमीला लवकर बरं कर देवा. असं म्हणून आता आकाश हा देवापुढे हात जोडत असतो आणि इथे रागिनी ही तिचं काम करत असते. ती इंजेक्शन हे भूमीच्या औषधामध्ये मिक्स करत असते आणि आजूबाजूला कोण आहे की नाही याची खात्री करत असते आणि म्हणतच म्हणते की भूमी, तुझे जगण्याचे 50% चान्स आहे असं डॉक्टर बोलला ना, आता तुझ्या जगण्याचे चान्स मी 0% करून टाकले. तर इथे आकाश हा देवाला हात जोडतो.
तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, भूमी ही अजूनही शुद्धीवर आलेली नसते आणि आकाश हा देवाजवळ म्हणतो की हे देवा गणराया, तू सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतोस ना, तर आता मी तुझ्यासमोर एक व्रत करणार आहे. ते म्हणजे जोपर्यंत माझी भूमी लवकर बरी होत नाही तोपर्यंत मी तुझ्यासमोर हा ढोल वाजवत राहणार आहे. आणि गणपती बाप्पा मोरया असं तो जोरात ओरडतो आणि ढोल वाजवायला आता तो सुरुवात करतो. तर एक माणूस हा त्या आसनाची आरती घेत असतो आणि इथे भूमी ही अजूनही बेशुद्धच असते. त्याच वेळेला आता आकाश हा म्हणतो की माझं काही झालं, मी इथे जीव गेला तरीही ढोल वाजवत राहणार. आणि त्यानंतर आता इथे मानसी येते आणि ती तिथे रागिणीला बघते आणि आई असा आवाज देते आणि रागिणी खूपच घाबरते. आता रागिणीची हीच चोरी आणि तिचा प्लॅन हा मानसीला समजणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.